जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम। कवीची काव्य प्रतिभा आणि कवीचं काव्यरूप दर्शन हे फार अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचा योग आहे। पहा, नेहमी आपण पाहत असतो की प्रासादिक काव्याचा जन्म जो आहे ना, हा प्रासादिक काव्याचा जन्म हा फक्त आणि फक्त भगवत प्रेमातूनच निर्माण होऊ शकतो। आता हे भगवत प्रेम जे आहे ना, हे भगवत प्रेम काही विशिष्ट एका मर्यादेपुरतं आहे का? विशिष्ट एखाद्या कुठल्या व्यक्तीपुरतं मर्यादित आहे का? विशिष्ट एखाद्या स्त्री किंवा पुरुषासाठी असं वेगवेगळं असं काही भगवत प्रेम असं विखुरलेलं आहे का? आणि भगवत प्रेम आणि भगवत दर्शन पहा, मुलं जेव्हा परीक्षेला जातात, पेपरचा अभ्यास खरं वास्तविक पाहता आधीपासून जर सातत्यानं नियमित सुरू ठेवला ना, तर परीक्षेच्या वेळेला गडबड गोंधळ होत नाही। मग परीक्षा अगदी 4 दिवसावर येऊन ठेपली ना की मुलं अगदी अशी गडबड करायला लागतात। मग त्यातलं महत्त्वाचं काय, मग IMP, मग त्याच्यातलं व्हेरी IMP वगैरे वगैरे जे काही शोधाशोध त्यांची सुरू होते, इतकी गडबड सुरू होते ना की अगदी त्यांची धावपळ होऊन जाते। म्हणून सुरुवातीपासून आता सुट्टीच्या काळामध्ये पुढचा अभ्यासक्रम काय आहे, पुढे आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, पुढे आपल्याला कशा प्रकारानं आपल्याला पुढे जायचे, पुढे मग आपल्याला थोडा खेळाला वेळही जास्त मिळू शकतो। परीक्षेच्या काळामध्ये इतकी धावपळ गडबड होते आणि मग काय होतं की परीक्षेच्या काळात किंवा परीक्षेला जाताना अशा वेळेला घरातली माणसंही सल्ला देतात, परीक्षेला जाताना जरा गणपतीला नमस्कार करून जा, गणपतीला प्रार्थना करून जा, देवाला नमस्कार करून जा। मी गमतीने एक सांगत असतो की परीक्षेला जाताना मुलं प्रार्थना करून जातात, घरातली माणसं लग्न कार्याला जाताना गणपतीला प्रार्थना करून जातात। पण असं कधी होतं का, असं कधी घडतं का? मुलांनी हे लक्षात ठेवायचं आहे की जसं परीक्षेला जाताना आपण सांगून जातो की हे परमेश्वरा, मला पेपर चांगला जाऊ दे, मला चांगलं आठवू दे, माझी चांगली स्मरणशक्ती चांगली राहू दे, माझा पेपर एकदम साधा सोपा सरळ जाऊ दे, अशी प्रार्थना करून जातो खरा, पण परीक्षेहून आल्यानंतर परत देवाला सांगायला कोणी जात नाही। लग्न कार्याला जाताना विडा, सुपारी, खारी, खोबरं, बिनपाण्याचा नारळ, ₹1.25 दक्षिणा हे सगळं देवापुढे ठेवून जायचं, लग्न कार्य चांगलं होऊ दे म्हणून सांगायचं, पण लग्न कार्य व्यवस्थित झालं म्हणून परत येऊन देवाला कधी काही सांगायचं नाही। हे का सांगितलं की भगवत प्रेम जे आहे हे भगवत प्रेम असं बेगडी प्रेम असून चालत नाही, नाटकी प्रेम असून चालत नाही। इथे समर्थ असं म्हणतात की हे जे कवी आहेत हे कवी शब्दरत्नांचे सागर आहेत, त्यांचा प्रत्येक शब्द जो आहे हा सागरातल्या मोत्याप्रमाणे आहे। सागरामध्ये मोती निर्माण होतो, मोती तयार होतो, आणि त्या शिंपल्यामध्ये तो मोती जेव्हा तयार होतो त्यावेळेला तो खरा मोती म्हणून ज्यावेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला किती आनंद होतो तो मोती पाहताना। पण त्या मोत्याला पाण्याच्या तळाशी जाऊन बसावं लागतं आणि मग त्याच्यातून तो मोती निर्माण होतो। तसंच समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की हे करत असताना आपण साधनाही तितक्याच नेटानं करा, उपासनाही तितक्याच नेटानं करा, मुलांनी अभ्यासही तितक्याच प्रेमानं आणि नेटानं केला पाहिजे। कारण कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे। त्याच्यासाठी अंतकरणामध्ये असणारं राम, त्याच्या अंतकरणामध्ये असणारं भगवान गोपाल कृष्णाचं अस्तित्व, अंतकरणामध्ये असणारी सरस्वती आणि त्या सरस्वतीची उपासना नको का करायला?
वाचेवरती वाणीवरती सरस्वतीची कृपा हवी असते, पण त्या सरस्वतीची जोपासना करण्यासाठी, सरस्वती अखंड वाणीवरती राहण्यासाठी सुद्धा त्या वाणीला सत्य बोलण्याची सवय लागली पाहिजे की नाही. त्याच्या वाणीवरती चांगले संस्कार घडायला पाहिजेत. म्हणून समर्थ या ठिकाणी या कवेश्वर स्तवनामध्ये असं म्हणतात की हे जे कवी आहेत, हे कवी हे मुक्तांचं सरोवर आहे. सरोवर बघितल्यानंतर कसा आनंद आपल्याला मिळतो. त्या सरोवरामध्ये सगळ्या प्रकारच्या वनस्पती, सगळ्या प्रकारची फुलं, सगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार त्या सरोवरावरती पाहायला मिळतात. तशा कवींच्या प्रतिभेमध्ये अशा अनेक छटा आहेत की ज्या कुठल्याही प्रयत्नाने निर्माण करता येणार नाहीत, तयार करता येणार नाहीत. तयार केलेल्या प्रतिमांना किंवा त्यांच्या अलंकाराला मर्यादा असते, पण कवीच्या काव्यप्रतिभेला ही कधीही मर्यादा नसते. ती अमर्याद अशा प्रकारची ती काव्यप्रतिभा वाहत असते. कारण तो भगवत कृपेचा आविष्कार असतो, भगवत प्रेमाचा तो झरा असतो, भगवत प्रेमाची ती अखंड वाहणारी अशा प्रकारची ती गंगा असते. आणि त्या गंगेच्या प्रवाहामध्ये आपण सामील व्हावं असं समर्थ म्हणतात की हे जे कवी आहेत की नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. म्हणजे अशा प्रकारचे बुद्धीचा सागर असणारं आणि अशा बुद्धीच्या सागरामध्ये मुक्त पुरुषांची अवस्था काय असते ती आपल्याला समर्थ या ठिकाणी वर्णन करत आहेत की अशी अवस्था आपल्यामध्ये निर्माण व्हावी. सुंदर शब्दरत्नांचं भांडार काय असतं, कवींच्या अंतःकरणातला समर्थ जो आहे हा समर्थ या सरोवराप्रमाणे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. कारण समर्थ या शब्दाची व्याप्ती आणि समर्थ या शब्दाचं जे काही सामर्थ्य आहे ते विलक्षण अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यामध्ये समर्थ आपल्याला या काव्यप्रतिभेचं दर्शन घडवत आहेत. समर्थांच्या मनामध्ये किंवा समर्थांच्या अंतःकरणातून प्रेरणा झालेली काव्यशक्ती म्हणजे हा श्रीमद ग्रंथराज दासबोध आहे. माऊलींच्या मुखातून बाहेर पडलेली ज्ञानेश्वरी किती वय होतं. ही सगळी संत मंडळी जी आहेत, ही सगळी 14 ते 18 वयोगटातली संत मंडळी एवढं मोठं कार्य करून गेलेली आहेत. अशा समर्थांच्या समर्थ शिकवणुकीचं हे काव्येश्वर स्तवनाचं चिंतन, कवीश्वर स्तवनाचं चिंतन आज आपण या ठिकाणी इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ